बघा हा जो भयंकर प्रश्न दिसत आहे, घनमुळात वर्गमुळात 64चा घातांक 2x - 6 = 1/4 याला जर तुम्हाला सोप्या भाषेत कन्व्हर्ट करायचं असेल, तर पहिले तर हे जे अवघड दिसत आहे तुम्हाला घातांक, याला सिम्प्लिफाईड करूया. म्हणजे काय, याला मी काय मानतो, m मानतो. म्हणजे m कोणती तरी संख्या ज्याची किंमत आहे 2x - 6. ठीक आहे. मग आता घातांक हे सोडवण्याच्या आधी काही नियम लक्षात ठेवा गणिताचे, जे आपल्याला माहिती आहे, की x - y जर असतील तर a × b असेल. समजा इकडे गुणाकारातली संख्या आहे, मला तिकडे पाठवायची असेल, तर मी काय करतो भागाकारात, किंवा भागाकारातली संख्या तिकडे पाठवली तर गुणाकारात होतो. सेम तसंच घनमुळात जर मला काढायचं असेल, इकडचा घनमूळ काढायचं असेल, तर मला तिकडे काय करावं लागतो, घन करावा लागतो. घन केला म्हणजे काय आलं, इथे आलं माझं वर्गमुळातले 64चा घातांक m बरोबर किती आला, 1/4चा घन किती होतात, 64. ठीक आहे. मग परत इकडे वर्गमूळ जर मी काढला तर इकडे काय होईल, वर्ग होईल. म्हणजे आपल्याकडे उरणार काय, फक्त 64चा घातांक m उरेल, बरोबर किती येणार आहे, 1/64चा वर्ग. आता हे जर दोन समान असतील तर इथेच थांबूया, म्हणजे ह्याला वर्ग करायची काही गरज नाही. आता घातांकाचा एक नियम काय म्हणतो बघा अजून एक, की एक अंशामध्ये आहे आणि छेदामध्ये ए कोणती तरी पाय आहे आणि त्याचा घात m असेल. जर असं स्ट्रक्चर असेल तर त्याचा अर्थ होतो की एचा घातांक वजा m. मग हे काय दिसत आहे तुम्हाला, हे जे दिसत आहे तुमच्यासमोर, ह्याला मी कसं म्हणू शकतो, की आहे 64चा घातांक वजा 2. मग आता इथे काय झालेलं बघा, ह्याला मी डायरेक्ट लिहिलं, ठीक आहे, इथून काढून टाकला, हा 64 हा 64, हे पाया पाया समान असेल तर हा जो घात आहे हा पण समान असतो. म्हणजेच काय झालं, तुम्हाला काय भेटलं बघा, तुम्हाला भेटलं m बरोबर -2. मग mची किंमत काय होती, 2x - 6, 2x - 6 बरोबर -2. मग हा -6 जर तिकडे पाठवला हा अधिक 6 होईल, 6 मधनं -2 गेले, 4 राहतील, 4 राहतील. मग 2x बरोबर 4. मग हा 2 इकडून काढला आणि तिकडे पाठवला, हा भागाकारात जातो. किती आलं उत्तर, 2 आलं. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या टेलिग्रामवरती ग्रुपवरती पाठवू शकता. ही आपली